कॉन्ट्रॅक्टरचं करायचं काय? कामगार एकजुटीचा विजय असो. वीज कंत्राटी कामगार महासंघाचा विजय असो. वीज कंत्राटी कामगार महासंघाचा विजय असो. कृती समितीचा विजय असो. सर, आज महावितरण समोर आज आपण इथं धरणे आंदोलनमध्ये आपण सहभागी झालेले आहे बहुसंख्येने. आता काय तुमचं म्हणणं आहे सर? तुमची काय मागणी? वीज कंत्राटी कामगार आम्ही बरेच दिवसापासून लढा आहे. त्यासाठी त्यांनी कंत्राटी कामगार हा रात्रंदिवस साईटवर काम करतो. त्यांनी आमचा ना विचार करता नवीन भरती चालू केलेली आहे. ती भरती रद्द करण्यात यावी आणि आमचा विचार करावा शासनाने, ही आमची मागणी आहे. तुमचं नाव? माझं नाव सुभाष निकम, संभाजीनगर, हर्सुल लिमिट. सर, एक गोष्ट अशी आलेली आहे समोर की म्हणजे जे ठेकेदार असतात, जे कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांचं असं म्हणणं आहे की हम करे सो कायदा, की त्यांच्या विरुद्ध काही बोलले का तुम्ही उद्यापासून इथं यायचं नाही, असं चाललेलं आहे का सर कधी? हो, चाललेलं आहे. काय याबद्दल काय बोलायचं? याबद्दल आता त्यांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला आम्ही घाबरत नाही आता आणि घाबरणार नाही आहोत. भरपूर झालं आहे त्यांनी आतापर्यंत त्याच गोष्टी केल्या. काही एखादा कोणी बोलला की त्याला लगेच काढून टाकायचं, दुसरा यायच्याऐवजी म्हणजे मनमानी कारभार चालू झाला. मग याच्या गोष्टी होऊ देणार नाही आता, आजपासून तर होऊ देणार नाही. जर कधी काढल्या तर धरणे आंदोलन खपवून घेतले जाणार नाही नाही असं तुमचं म्हणणं आहे? ठीक आहे, तुमचं नाव सांगा सर. सुभाष निकम, सचिव, सहसचिव, संभाजीनगर. हां सर, आज महावितरण समोर आज आपण इथं उपोषणास बसलेले आहे, धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे. तर काय बोलणे आहे, काय मागणी आहे आपली सर? आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला शाश्वत रोजगार, 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार, कॉन्ट्रॅक्टर विरहित रोजगार आणि पेमेंट वाढ या बाबतीत आम्हाला आमचं धरणे आंदोलन चालू आहे सध्या. आता आमचा 5वा टप्पा आहे. 5व्या टप्प्यामध्ये आज 48 घंट्याचा आमचा संप आहे. त्यानंतर मग 5 तारखेला परत आमचा एक बेमुदत संप ठरवलेला आहे आम्ही. तुमचे कोणते कोणते मागण्या आहे आणि कंत्राटदार काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार विरहित आम्हाला रोजगार हवा आहे. जसं हरियाणा पॅटर्न जो राबवलेला आहे त्या धर्तीवर आम्हाला रोजगार भेटला पाहिजे. हरियाणा पॅटर्न म्हणजे? हरियाणा पॅटर्नमध्ये जर कॉन्ट्रॅक्टर सगळे काढून फक्त म्हणजे कंपनीकडूनच पूर्ण रोजंदारी NMR पद्धतसारखं समजा हे लोक कामावर आहे. म्हणजे मधले जे लोक आहेत त्यांना नकोच? तुम्ही डायरेक्ट आमच्याशी बोला. डायरेक्ट आमच्याशी बोला. अच्छा. जर तुमची मागण्या होत नाही, पुढचा कॉल काय असेल? आता आमचा आजचा तर 5वा टप्पा आहे. 6व्या टप्प्यात आमचं 5 तारखेपासून परत बेमुदत संप आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ते आम्ही पूर्ण म्हणजे 5 तारखेपर्यंत बेमुदत संपावर जाणार आहे. तुमचं नाव आणि पक्ष? मी जितेंद्र बिराजदार, छत्रपती संभाजीनगर. सर, आज काय बोलणार सर? आज आपण इथं बहुसंख्येने आज आपण इथं धरणे आंदोलन बसलेले आहे. आमच्या ज्या आंदोलनाचा टप्पा आहे तर हा 4था ते 5व्या टप्प्यामध्ये आम्ही जे आंदोलन ठरवलेलं आहे, हे आंदोलन याच्यासाठी ठरवलं आहे की सर आम्ही शासनाला अशी मागणी करतो की जे तेलंगणा राज्यात झालं, पंजाब राज्यात झालं, दिल्ली राज्यात झालं, ह्या ज्या राज्यामध्ये NMR पद्धतीनं किंवा कोणती दुसरी पद्धत असेल त्या पद्धतीनं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर न देता डायरेक्ट MSCBच्या थ्रू आम्हाला कामगार देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे की आमच्या कामगाराला कमीत कमी 30-30, 40-40 वर्ष झालेत. ह्या 30-30, 40-40 वर्षामध्ये जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून एखाद्या कामगाराला कमी करण्यात आलं तर त्या कामगारांनी जायचं कुठं? त्याला एक तर कंपनीत घेत नाही, एक तर कुठं जॉबच नाही आहे दुसरीकडं MSCB व्यतिरिक्त. कारण जी MSCBचा एक्सपिरियन्स 20-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही जर कॉन्ट्रॅक्टदाराच्या विरोधात बोललो की कॉन्ट्रॅक्टदार म्हणतो की नाही उद्यापासून मला तुम्ही नाही पाहिजे, तर आम्हाला एक जॉब सिक्युरिटी म्हणून 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार हे आम्हाला भेटला पाहिजे, अशी आमची शासनाला मागणी आहे. जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही 5 तारखेपासून बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि जर याची दखल जर नाही घेतली तर आम्ही इथं डायरेक्ट धरणे आंदोलन करणार आहोत. ही आमची शासनाला विनंती आहे. आणि मी रमेश बेडे हा वीज कंत्राटी कामगार संघाचा एक
कार्यकारी उपाध्यक्ष आहे. धन्यवाद. आज महावितरण महाराष्ट्राचे विद्युत समोर आपण जे येतं इथं धरणे आंदोलन करत आहात, तुमची सरकारची काय मागणी आहे आणि काय बोलाल सर? महावितरणला आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून की बुवा आम्हाला कॉन्ट्रॅक्टर हा व्यक्ती हा मधात न घालता जो काही महावितरण कंपनीचा जो 23% जो लॉसेस होतो आहे तो लॉसेस वाचवण्यासाठी आम्हाला शासनामध्ये एनएमआर पद्धतीने आम्हाला त्यांच्या सेवेत रुजू करून घ्यावं आणि नसताच तसं होत तर आमच्या वयाच्या मर्यादेनुसार आम्हाला प्रत्येक भरतीमध्ये आम्हाला सवलतीनुसार त्यांनी आम्हाला पेपर किंवा जे काय त्यांची भरती प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये आमच्या सर्व 20 कंत्राटी कामगारांना पहिलं प्राधान्य द्यावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्यावेळेस ते टेंडर देतात डबल आम्हाला प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्टर चेंज होतो. चेंज झाल्यानंतर त्यांना नवीन पेपर द्यायचे, त्यांचं नवीन अकाउंट ते त्यांच्या परस्पर कोणत्याही संस्थेत ओपन करतात. आणि आमची मागणी एकच होती की बुवा आमचं जे आहे जे आमच्या नॅशनल बँकेचे अकाउंट आहे स्वतःचे त्या बँकेमध्ये आम्ही वारंवार त्यांना पत्र करूनही आमच्या आत्तापर्यंत कुठल्याच व्यक्तीचं पेमेंट हे आमच्या अकाउंटमध्ये झालेलं नाही. आम्ही शासनाच्या प्रत्येक वेळेस आम्ही यांच्या निदर्शनास आणून दिलं तरीही हे शासन झोपलेलं असताना आम्ही त्यांना आता जागृत करण्यासाठी आज आमचा 5वा टप्पा आहे. 48 घंट्यासाठी आमचं कामबंद आंदोलन आहे. आम्ही 48 घंट्यानंतर जरी आम्हाला शासनाने जर काही गावही नाही दिली तर आमचं 5 मार्चपासून पुन्हा आम्ही कामबंद आंदोलन कायमस्वरूपी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत करणार आहेत. मी ज्ञानेश्वर साहेबराव वाघ 20 कंत्राटी कामगार महासंघ छत्रपती संभाजीनगरचे उपाध्यक्ष.